अँग्युलर एसएचएम काय असतं, त्याची डेफिनेशन, त्याचं डिफरन्शियल इक्वेशन. बघा कसं आहे, काल आपण लिनियर एसएचएम वरती एक पेंडुलमचं उदाहरण पाहिलं. आता त्याच्यामध्ये नाही का, या पेंडुलमला ज्यावेळेस आपण इथून इथपर्यंत डिस्प्लेस करतो तर आपण हे सांगितलं होतं की याचा जो थिटा असतो तो छोटा असला पाहिजे, म्हणजे याचं अँप्लिट्यूड जे असतं ते पण लहान असायला पाहिजे. पण मात्र जर समजा अँप्लिट्यूड खूप मोठं असलं, अगदी एवढं इतकं, तर अशा सिच्युएशन मध्ये तो अँगल सुद्धा मोठा असणार, बरोबर आहे. मग जर अँगल मोठा असेल तर याला अँग्युलर एसएचएम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. हे लिनियर फॉर्मॅट नाहीये, कारण याच्यामध्ये अँगल बनवून आला आणि हा रोटेशनल इफेक्ट आहे. जर सर्वांनी याच्यात नोटीस केलं तर हा रोटेशनल इफेक्टचं उदाहरण आहे, हा लिनियर एक्झाम्पल नाही येणार. म्हणून अँग्युलर एसएचएम हा एक नवीन पॉइंट निर्माण होतो महाराष्ट्र बोर्डाच्या नवीन सिलेबस मध्ये. आता आपण ज्या पॉइंटला स्टडी करतोय तो आहे अँग्युलर एसएचएम काय असतं. आता याचं उत्तर पाहूया. अँग्युलर एसएचएम आणि लिनियर एसएचएम हे दोन्ही पॉइंट जवळजवळ सेमच आहेत. आपल्याला आठवत असेल लिनियर एसएचएम मध्ये आपण काय शिकलो, द मोशन ऑफ बॉडी ऑर पार्टिकल मस्ट बी लिनियर, ऑसिलेटरी, पिरियॉडिक, तीन कंडिशन. त्यानंतर सेकंड पॉइंट लिहिला, इन विच द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे एफ इज इक्वल टू द मायनस केएक्स असा एक फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी निर्माण केला. तिथे जो मायनस साइन होता त्याचा अर्थ असा होता की रिस्टोरिंग फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन. सो हे आपलं झालेलं आहे. हे लिनियर एसएचएमचा हा प्रकार होता. अँग्युलर एसएचएम मध्ये असंच काही आहे, फक्त काय करायचं आहे, जे टर्म्स लिनियर एसएचएम मध्ये आपण वापरले फोर्स, डिस्प्लेसमेंट सारखे, त्याच टर्मला आपल्याला काय करायचं असतं, अँग्युलर एसएचएम आहे म्हणून, अँग्युलर मोशन आहे म्हणून फोर्सच्या जागेवर टॉर्क घ्यायचा, डिस्प्लेसमेंट एक्सच्या जागेवरती थीटा घ्यायचा. So let us see, angular SHM is defined as the oscillatory motion of a body in which the torque for angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to the angular displacement from the mean position. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की हा जर पेंडुलम आहे आणि या पेंडुलम पासून जर समजा आपण याच्या मीन पासून इथपर्यंत याला घेऊन गेलो, अगदी मोठा अँप्लिट्यूड घेण्याचा आपण ट्राय करतोय कारण आपण अँग्युलर एसएचएम ची गोष्ट केली या ठिकाणी. तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट याचं एवढं झालं आणि सोडल्याबरोबर याच्यावरती जो रिस्टोरिंग टॉर्क लागेल तो एवढा लागेल, म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क काय झाला, जास्त लागला. अँग्युलर एसएचएम हा कन्सेप्ट, रिपीट करतोय, अँग्युलर एसएचएम या कन्सेप्ट मध्ये हा जो थीटा असतो हा जास्तीत जास्त असायला पाहिजे, कारण त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे आणि हा जो टॉर्क त्याला वापस लागतो तो टॉर्क त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, म्हणजेच टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे चालून आपण याला करू टॉर्क इज इक्वल टू कॉन्स्टंट थीटा अँड देन आफ्टर टॉर्क इक्वल टू सी थीटा. फक्त लक्षात काय घ्यायचं, या प्रत्येक इक्वेशन मध्ये मायनस मायनस द्यावं लागतं, कारण थीटा इथं दाखवून देतो एक वेळा, थीटाची डायरेक्शन ही असली इथून इथपर्यंत, तर अँग्युलर याच्यामध्ये जो टॉर्क लागतो तो अपोजिट लागतो, म्हणजे मीन पासून तर एक्स्ट्रीम पर्यंत आपण हा सगळा खेळ करत असतो. मीन टू एक्स्ट्रीम जाताना थीटा लागून राहिला, एक्स्ट्रीम पासून मीन येताना टॉर्क लागतो आणि हे दोन्हीही एकमेकाला डायरेक्टली जरी असले तरी अपोजिट इन डायरेक्शन असतात. म्हणून आपला हा फॉर्म्युला तयार झाला, टॉर्क इक्वल टू मायनस सी थीटा. तर मित्र, हे काही खूप काही नवीन आहे अशातला काही भाग नाही, हे तुमचं झालेलं आहे. फक्त कसं आहे की लिनियर एसएचएम सोबत याला तुम्हाला कम्पेअर करून जर तुम्ही याचा स्टडी केला तर तुमच्या हे फार लवकर लक्षात येईल की हा काय प्रकार आहे. पुन्हा एक वेळा सांगून देतो, हा याची डेफिनेशन कशी आहे की जे अँग्युलर एसएचएम असतं इज डिफाइंड ऍज द ऑसिलेटरी मोशन, एक प्रकारचं ऑसिलेटरी मोशन आहे एखाद्या बॉडीचं, ज्यामध्ये इन विच द टॉर्क फॉर अँग्युलर एक्सेलरेशन, जो काही टॉर्क असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट सोबत, अँड इट्स डायरेक्शन, त्याची जे डायरेक्शन असते ती अपोजिट असते अँग्युलर डिस्प्लेसमेंट सोबत. म्हणजे काय ना, टॉर्कची डायरेक्शन थीटाच्या सोबत कशी आहे, अपोजिट आहे. आणि ही गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी मॅथमॅटिक्स कसा मदत करतो, मायनस साइन मुळे. मायनस साइन मुळे आपल्याला समजतं की टॉर्क आणि थीटा काय आहेत, अपोजिट इन डायरेक्शन. जर सी विथ द टॉर्शनल कॉन्स्टंट, बघा मागे आपण जे शिकलो त्यामध्ये एफ इक्वल टू मायनस के एक्स असायचं. आता एफ इक्वल टू मायनस के एक्स मध्ये नाही का, के काय आहे, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट आहे, एफ म्हणजे फोर्स आहे, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. अगदी तसेच सिम्बॉल आहेत, तसंच व्हेरिएबल्स आहेत, सर्व काही तेच दिसतंय आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर
आपण हे सांगतो की निगेटिव्ह साईन आपल्याला काय सांगत आहे की टॉर्क आणि थिटा काय आहे, अपोजिट इन डायरेक्शन आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर आता रोटेशनल डायनामिक्स जो फर्स्ट चॅप्टर आहे बोर्डाचा, त्यामध्ये नाही का 3 फॉर्म्युले आपल्याला शिकायचे असतात. त्यातला एक फॉर्म्युला आपण पाहतोय, तो फॉर्म्युला आहे टॉर्कचा. तर बघा टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे. वी हॅव अ फॉर्म्युला टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा. व्हॉट इज मीन बाय आय? I means the moment of inertia. What is meant by alpha? Alpha means the angular acceleration and torque is torque, right? मग आता हे दोन इक्वेशन्स म्हणजे आता ही एक स्टँडर्ड इक्वेशन आहे, याला तुम्हाला डिराईव्ह करायची गरज नाहीये. याला इक्वेशन नंबर 1 सांगून ठेवा, याला 2 सांगून ठेवा. आता फ्रॉम 1 and 2 आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 आमने सामने करा, जेणेकरून आपण असं सांगू शकतो की I अल्फा इज इक्वल टू मायनस सी थिटा, सो दॅट I अल्फा प्लस सी थिटा इक्वल टू 0. आपण फाइंड आउट करायला निघालो डिफरन्शियल इक्वेशन काय असतं. बट अल्फा किती आहे तर डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर, सो दॅट युअर इक्वेशन विल बी आय अल्फाच्या जागेवर टाकून द्या डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी थिटा इक्वल्स टू 0. याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. लिनियर एसएचएम ची जी डिफरन्शियल इक्वेशन होती ती इक्वेशन आणि ही इक्वेशन जवळजवळ तुम्हाला सेमच दिसेल. अँग्युलर एसएचएम ची डिफरन्शियल इक्वेशन, डेफिनेशन असं सर्व काही तुम्हाला विचारलं जात असतं. आता या नवीन सिलेबसच्या नवीन क्वेश्चन मध्ये, म्हणजे हा सिलेबस जो अपडेट झालाय हा क्वेश्चन आधी नसायचा, म्हणजे या मागच्या 10 वर्षाच्या टर्म मध्ये सिलेबस मधून अँग्युलर एसएचएम ही कन्सेप्ट डिलीट झालेली होती. आता ही कन्सेप्ट पुन्हा यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवायचं की या ठिकाणी डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर हे अँग्युलर ऍक्सेलरेशनचं रिप्रेझेंटेशन आहे. सो आय डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी थिटा इक्वल टू 0 याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. अँग्युलर एसएचएम मध्ये काही लोकांना अजून प्रश्न असेल की सर अँग्युलर एसएचएम ची डेफिनेशन लिहिताना लिनियर एसएचएम सारखे 3 पॉईंट बनवले तर चालेल का? 100% चालेल, काही हरकत नाही, तुम्ही करू शकता तसं. आणि मला जे महत्वाचं वाटलं की हे महत्वाचे पॉईंट आहेत, मी त्याला हायलाइट केलं. पण जर का 1 मार्काची डेफिनेशन आहे तर 1 मार्कासाठी सफिशियंट केलेलं आहे, इतकं सफिशियंट आहे, इतकंच तुम्ही पण करायचं. अजून काही एक्स्ट्रा करायची गरज नाही पडणार तुम्हाला. इथून जेव्हा आपण पुढे जातो, पुढे आपल्याला एक नवीन प्रश्न पाहायला मिळतो. आता त्या क्वेश्चनला एकदा पाहूया आपण. आता नवीन प्रश्न काय आहे अजून एक, जो अँग्युलर एसएचएम वरती डिपेंड आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर पाहूया. प्रूव्ह दॅट अंडर सर्टेन कंडिशन अ मॅग्नेट व्हायब्रेट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्म अँग्युलर एसएचएम. एक बार मॅग्नेट आहे, म्हणजे हा बार मॅग्नेट इमॅजिन करा आणि याला असं टांगून द्या, तर हा बार मॅग्नेट नाही का असं व्हायब्रेट करेल. आता या बार मॅग्नेटला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये सुद्धा तुम्हाला टांगायचं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा अशी पॅरलल असली पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही हा बार मॅग्नेट ठेवलेला असावा. तर हा जो बार मॅग्नेट आहे असं व्हायब्रेट करतो. हा जेव्हा व्हायब्रेट करतो त्यावेळेस याच्यामध्ये अँग्युलर एसएचएम पॉझेस होत आहे, ही गोष्ट आपल्याला सिद्ध करायची आहे. ठीक आहे, आपल्याला काही फारसं वेगळं नाही करायचं आहे, एक सिंपलचा प्रश्न आहे हा, आणि याचं उत्तर सुद्धा खूप सिंपल आहे. आता याचं उत्तर मी इथं बनवतोय, हे व्यवस्थित लक्षात घेऊन घ्या की आपल्याला काय काय करायचं असतं याच्यात. बघा कसं आहे, सर्वात आधी तुम्हाला अशा लाईन्स ऑफ फोर्सेस दाखवून मॅग्नेटिक फील्ड दाखवून द्यायची. आता या बार मॅग्नेटला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेसच्या मध्ये ठेवायचं असतं, आणि तेवढं ठेवल्यानंतर नंतर सडनली काय होतं माहितीये का, हे जे लाईन ऑफ फोर्सेस आहेत, ज्याला आपण मॅग्नेटच्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस म्हणतोय, हे या बार मॅग्नेटला आपल्या ओरिजिनल जागेवरून डिस्प्लेस करून टाकतात. कसं जरा बघूया. म्हणजे काय होऊन जाते, हे डिस्प्लेस होऊन जाते, सो दॅट हे झालं याचं डिस्प्लेसमेंट. इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झाला असेल असं कल्पना करा की तो थिटा आहे. थिटा एक अँगल तयार झाला ज्यामध्ये हे डिस्प्लेसमेंट पूर्ण. सो उत्तर जे असं लिहायचंय ते कसं लिहायचं, कन्सिडर अ बार मॅग्नेट. एक बार मॅग्नेट कन्सिडर करा, सस्पेंडेड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन बी. या बार मॅग्नेटला तुम्ही काय करा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवा, ज्याचा इंडक्शन काय असेल इमॅजिन करूया बी असेल. बी मॅग्नेटिक इंडक्शन साठी सिम्बॉल आपण वापरत असतो.
सर्वांनी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आपण एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक बार मॅग्नेट ठेवून दिला, व्हेअर ऍक्सिस इज पॅरलल विथ द डायरेक्शन ऑफ इट्स फील्ड. या बार मॅग्नेटचा जो ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस असेल, हा या फील्ड सोबत पॅरलल तुम्हाला दिसून राहिला. आता तुम्हाला माहिती आहे की पॅरलल आहे तर त्यामध्ये अँगल बनणार नाही, झिरो बनेल. इट इज गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन. इमॅजिन करा की जसं इथं तुम्हाला दिसतंय की हा बार मॅग्नेट इथून इथपर्यंत फिरला आणि हे क्लॉकवाइज डायरेक्शन आहे विथ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट सपोज थीटा. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये दाखवलं गेलं. द रिस्टोरिंग टॉर्क इज इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन सो दॅट इट्स परफॉर्म्स अँग्युलर एसएचएम. सो अँग्युलर एक्सेलरेशन किंवा आपण त्याला टॉर्क म्हणूया, त्याची जी डायरेक्शन आहे ती अशी अपोजिट लावायची. टॉर्क और अँग्युलर एक्सेलरेशन यू कॅन से अल्फा. ठीक आहे. सो आपण काय करू, काही पॅरामीटर्स डिक्लेअर करू. लेट म्यू, सिम्बॉल म्यू रिप्रेझेंट्स द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. लक्षात घ्या, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एक फिजिकल क्वांटिटी आहे, याला युनिट आहे एम्पियर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण काय करूया, या ठिकाणी म्यू साठी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अशी माहिती देऊ की म्यू याचा मिनिंग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. कारण याची गरज पडणार आहे आपल्याला, तर ज्या सिम्बॉलची आपल्याला गरज आहे त्याला तुम्ही काय करत चला, डिक्लेअर करत चालायचं. बी तुम्हाला माहित आहे, बी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन आहे. त्यानंतर तुम्ही सांगू शकता कॅपिटल एम काय आहे, तर कॅपिटल एम सरळ सरळ मास ऑफ द बार मॅग्नेट लिहून ठेवायचं. मास हे मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे याला म्हणतो आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन, की कशाचा काय मिनिंग आहे, तुम्ही या आन्सर मध्ये कशाचा काय अर्थ घेताय हे आपल्याला समजून सांगावं लागेल. फक्त आता इथं महत्वाचा विषय असा असो की टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क ज्याला म्हणतो आपण, रिस्टोरिंग टॉर्क इज गिवन बाय. तर मित्रांनो एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला पहिले समजून घ्या. जनरल फॉर्म्युला आहे टॉर्कचा, तो आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू क्रॉस मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन बी. हा फॉर्म्युला असतो. आता यामध्ये नाही का क्रॉस प्रोडक्ट आहे, मग क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे काय होणार माहितीये, याचं जेव्हा आपण वेक्टर अनालिसिस क्लिअर करू तर वेक्टर फॉर्म मध्ये याचा फॉर्म्युला बनतो टॉर्क इक्वल टू म्यू बी साइन थीटा अँड हियर विल बी द निगेटिव्ह साइन. नाउ लिसन केअरफुली, एक महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी की आपल्याला डायग्रामचं अनालिसिस करताना कोणत्याही प्रकारचे कंपोनेंट्स प्लॉट अप करण्याची गरज पडली नाही. सो दॅट की आपण त्याला घेऊन चालून राहिलो पुढे असं काही आपण डायग्राम मध्ये पाहत नाही. बोर्डाना कंपोनेंटच्या बेसवर डायग्राम प्लॉट केलेली नाही आहे. या ठिकाणी टॉर्कचा हा एक फॉर्म्युला असतो ज्यामध्ये म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, क्रॉस बी म्हणजे काय तर मॅग्नेटिक फील्ड असते. तर बाळा म्यू क्रॉस बी चा मिनिंग म्यू बी साइन थीटा तयार होतो. इफ थीटा इज व्हेरी स्मॉल, समजा थीटा खूप छोटा असला, देअरफॉर साइन थीटा जो असतो हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटाच्या बरोबर येतो. सो जेणेकरून टॉर्कची व्हॅल्यू आपली बनते मायनस म्यू बी थीटा. आता बघा हा जो थीटा या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा, याच्याबद्दल आपण बोलत आहोत की हा थीटा छोटा आहे अशी कल्पना करा. जर हा थीटा छोटा असला तर अशा सिच्युएशन मध्ये काही फारसं वेगळं करायची गरज नाही पडत तुम्हाला, फक्त साइन थीटाला वगळून आपण थीटा या ठिकाणी लिहून देतो. लक्षात घ्या ही सर्व गोष्टी जे आपण शिकतोय म्हणजे यावर्षी नवीन सिलेबसचे पॉइंट्स आहेत, याचे आन्सर्स वगैरे अवेलेबल नाही आहेत. जेवढे बनवतोय हेच फायनल ठेवायचे आणि यालाच रोज स्टडी करायचं. याला इक्वेशन नंबर मी 1 देऊन देतो. ज्यानंतर जेव्हा आपण पुढे चालू तर आपल्याला अजून एक फॉर्म्युला ठाऊक असायला पाहिजे जो आता थोड्या वेळ आधी पण घेतला होता आपण. बट टॉर्क इक्वल्स टू I alpha. This is that formula. Your equation number 2 suppose. Therefore, from equation 1 and 2, student जसा force equal to ma, that is F equal to ma एक standard formula force चा, तसा एक हा टॉर्कचा फॉर्म्युला आहे. I repeat, जसा फोर्स F इक्वल टू ma फॉर्म्युला असतो तसा हा टॉर्कचा फॉर्म्युला आहे. आणि हा जो टॉर्कचा फॉर्म्युला आहे I अल्फा, हा नेहमी लक्षात ठेवायचा. याचा जिथं वापर करायचा आहे तिथं त्याची ज्या ठिकाणी गरज पडेल तिथं त्याला तुम्हाला वापर करायचाच आहे. आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया या बार मॅग्नेटचा, अल्फा म्हणजे त्याचा अँग्युलर एक्सेलरेशन. मग आपण काय करूया, या दोन इक्वेशन्सला इक्वेट करू 1 आणि 2 ला.
मग ह्या जेव्हा दोन इक्वेशन आपण इक्वेट करतो तेव्हा काय घडतं, आय अल्फा इक्वल टू मायनस म्यू बी थिटा असं घडतं. आता याच्यामध्ये पहा आपण एक व्हॅल्यू बनवून ठेवतोय सध्या आपल्यासाठी, आपल्याला गरज आहे व्हॅल्यूची. तर टॉर्क इक्वल टू आय अल्फा इक्वल टू द मायनस म्यू बी थिटा अशी इक्वेशन तयार झाल्यानंतर आपण अल्फाची व्हॅल्यू तयार करू. तर फॉर अल्फा काय आहे, मायनस म्यू बी अपॉन आय इंटू थिटा. आता व्हेअर म्यू कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, आय कॉन्स्टंट आहे. या तिन्ही गोष्टी ज्या असतात म्यू बी अपॉन आय ह्या कॉन्स्टंट असतात, त्यामुळे यांच्यावरती फारसं काही कार्य काम करण्याची गरज पडणार नाही. तर अल्फाची व्हॅल्यू इक्वल टू कॉन्स्टंट मायनस कॉन्स्टंट ऑफ थीटा. सो अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहिलं तर तो एक सारखा सिम्बॉल दिसेल, मी इथपर्यंत त्याला लिहितो. अल्फा इक्वल टू मायनस कॉन्स्टंट थीटा. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं की एक बार मॅग्नेट जो असतो तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर अँग्युलर एसएचएम पजेस करतो. आणि ही अँग्युलर एसएचएम ची जी कंडिशन आहे ती या ठिकाणी पूर्ण टॅली झाली. आपण सांगितलं की अँग्युलर एक्सेलरेशन आणि थीटा हे डायरेक्टली प्रोपोर्शनल सुद्धा असतात, विथ अ निगेटिव्ह साइन सुद्धा असतात, आणि याचीच आपल्याला गरज होती. आता आपल्या पुढे प्रश्न असेल, व्हॉट इज द पिरियड ऑफ व्हायब्रेशन ऑफ बार मॅग्नेट. चला ते पाहूया कसं काढतात. T इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट मध्ये एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं आपण याला रिप्रेझेंट करायला पाहिजे. सो दॅट एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर अल्फा अपॉन थीटा. आपल्याकडे इक्वेशन आहे दॅट इज अल्फा इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय इंटू थीटा. हा थीटा उचलला, अपॉन मध्ये ठेवला, सो दॅट की अल्फा अपॉन थीटाची ही व्हॅल्यू तयार झाली इन अ मॅग्नेट्यूड फॉर्म. आपण या मायनस साइनला निग्लेक्ट करू, अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू दाखवून देऊ म्यू बी अपॉन आय. तर स्टुडंट्स, एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजेच हा प्रकार आहे अल्फा अपॉन थीटा. फक्त हे अँग्युलर एक्सेलरेशन आहे, हे डिस्प्लेसमेंट सुद्धा अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणावे लागेल. सो आपला टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला बनेल तो काय बनतो, 2 पाय अपॉन अंडर रूट मध्ये अल्फा अपॉन थीटा. सो 2 पाय अपॉन अंडर रूट मध्ये म्यू बी अपॉन आय. जर हा फॉर्म्युला वर आणला तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला तयार होतो 2 पाय अंडर रूट मध्ये आय अपॉन म्यू बी. हा फॉर्म्युला कशाचा आहे, टाइम पिरियड ऑफ अ बार मॅग्नेट. जे व्हायब्रेशन्स होतात बार मॅग्नेटचे त्याचा टाइम पिरियड जर तुम्हाला काढायला सांगितला तर आय अपॉन म्यू बी अंडर रूट मध्ये यायला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की फ्रिक्वेन्सी फाइंड करा, कशाची, एका बार मॅग्नेटची जो व्हायब्रेट करतोय इन अ मॅग्नेटिक फील्ड, तर काहीच नाही, n इक्वल्स टू 1/t करायचं. आणि n इक्वल टू 1/t म्हटल्यानंतर या फॉर्म्युल्याचा रिसिप्रोकल तयार करायचा. 1/2 पाय अंडर रूट मध्ये म्यू बी वरती येणार अपॉन आय. हे तुमचं उत्तर निर्माण झालं फ्रिक्वेन्सीचं. हे एवढंच कार्य आहे, एवढं काही खास कठीण नाही आहे, एवढं तुम्ही करू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. याच्यावर जर क्वेश्चन असतील तर ते मला विचारायचे.